मला खूप भीती वाटते. सर्जरी नीट होईल ना, आपला विराजच बरा होईल ना. हो हो, तुम्ही जरा शांत राहा. शांत राहा. कशात तो जोपर्यंत माझ्या विराजसला मी बरं झालेलं बघत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. हे बघा, तुम्ही लवकरच त्याला बघा. विराजस लवकर बरा होईल. काही होणार नाही त्याला. आणि हो, आपण सगळे आहोत ना इथे. हे बघा, राधाने फोन केल्या गेल्या मी पैसे भरलेत हॉस्पिटलमध्ये. हां, आणि तुमचं प्रेम आहे विराजसवर, राधाची तळमळ आहे विराजससाठी. त्याला काही होणार नाही. हां, हे बघा, आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, जोपर्यंत आपली राधा विराजस बरोबर आहे ना, तोपर्यंत विराजसवर कुठलंही संकट येणार नाही, याची खात्री आहे मला. हो ना राधा? बघ. डॉक्टर आमचा विराजस. हे बघा, सर्जरीला जरा जास्तच उशीर झाला, पण आम्ही आमचे सगळे प्रयत्न केले, पण फॉर्च्युनेटली पेशंटनी चांगला रिस्पॉन्ड केल्यामुळे ही इज आउट ऑफ डेंजर नाव. पुढचं काही दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. डॉक्टर, मी त्याला एकदा भेटू शकते का? प्लीज प्लीज मला एकदा भेटू द्या माझ्या नवऱ्याला. खरं तर नाही, पण ठीक आहे, तुम्ही एकटा जाऊ शकता. जा जा, भेट राधा भेट. तसाही फार काळ उरलेला नाहीये. तुझी वेळ आता सुरू झाली. शेवटचे दिवस जगून घे. विराजस, तू डोळे उघडशील तेव्हा तेव्हा सगळं बदललेलं असेल रे. तू माझ्यापासून लांब लांब राहत होतास, माझ्याशी तुटक वागत होतास. तुला त्याची सवय करता येईल का रे? कारण मी आता फार दिवस नसणार आहे तुझ्या आयुष्यात. मला मला माफ करशील ना रे विराजस? माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, आणि तुझ्या जीवापुढे दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, माझ्यात गुंतून राहू नकोस. ऐकशील ना माझा? राधा, मोत खात मीठ का घातलंस. मी तुझ्याशी तुटक वागलो, तुझ्यापासून दूर गेलो. याचा त्रास झाला ना तुला? मला माहिती आहे. तू कितीही नाकारलंस तरी मला माहिती आहे तुला त्रास झाला. तू
काय विचारतेस? तू मला सोडून जाशील? जमेल तुला? तुला सांगितलं ना, मला जमवावंच लागेल. दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. आणि मला जमेल? जमेल. तू स्वतःहून दूर करशील मला. मी नाही गुंतू देणार तुला माझ्यात. फक्त एक शब्द दे, तू कायम सुखात राहशील. हो ना? असं होतं. तू माझ्याशी बोलतोयस असा भास होतो मला. आणि मला एक खरं झालेलं हवंय विराजस. प्लीज लवकर बरं हो. शेवटी पुरती अडकलीसच ना तू.